मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट आणि व्यायाम करूनही तुम्हाला काहीच फरक पडत नाही का? किंवा कष्टाने कमी झालेलं वजन तुमचं पुन्हा पुन्हा वाढते का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीचा आहे. वजन कमी करण्यासाठी मदत करणारी फळे, भाज्या, भाकरी, डाळी, तांदूळ, मसाले, पेय हे रोज कोणते वापरायला पाहिजेत, हे आपण मजेदार प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या आणि तुमचा स्कोअर तपासा की तुम्ही खरंच वजन कमी करण्याच्या योग्य मार्गावर आहात का. चला तर मग प्रश्न सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, वजन कमी करण्यासाठी अनशापोटी काय घ्यावे? चहा, कॉफी, ग्रीन टी की दूध? ABCD मधून तुमचा पर्याय कमेंट करा. योग्य उत्तर आहे ग्रीन टी. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेटाबॉलिझम वाढवून वजन कमी करायला मदत करतात. पुढील प्रश्न आहे, कोणत्या फुलांचा चहा वजन कमी करण्यास मदत करतो? गुलाब, शेवंती, मोगरा की जास्वंद? ABCD पैकी योग्य पर्याय कमेंटमध्ये लिहा. बरोबर उत्तर आहे जास्वंदाचा चहा. यामुळं पचन सुधारते, भूक नियंत्रित करते, शरीरातील चरबी आणि पाणी यांचं प्रमाण कमी झाल्यामुळं वजन कमी व्हायला मदत होते. हा प्रश्न आहे, गव्हाच्या पोळीऐवजी वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी खावी? बाजरी, राजगिरा, नाचणी की सर्व प्रकारच्या भाकरी खाव्यात? तुमचं योग्य उत्तर आहे सर्व प्रकारच्या भाकरी खाव्यात, कारण या भाकरीमध्ये फायबर असते आणि हे पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळं भूक नियंत्रित राहते. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील साखर कमी करून वजन कमी करणारा मसाला कोणता आहे? नारळ, चारोळी, खसखस का दालचिनी? तुमचं बरोबर उत्तर आहे दालचिनी. दालचिनी रक्तातील साखरेची पातळी संतुलनास मदत करते, त्यामुळे वारंवार भूक लागणे कमी होऊन मेटाबॉलिझम वाढते आणि वजन कमी करायला मदत होते. पुढचा प्रश्न आहे, कमी कॅलरीज आणि जास्त पाणी असलेली भाजी जी वजन कमी करते ती कोणती आहे? सुरण, बटाटा, दुधी भोपळा का अरबी? बरोबर उत्तर आहे दुधी भोपळा. यामध्ये पाणी जास्त असतं आणि कॅलरीज कमी असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी झाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तर मित्रांनो, माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांना शेअर करा आणि या व्हिडिओचा दुसरा भाग नक्की बघा. धन्यवाद.